पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी शिष्टमंडळासह येऊन चर्चेला बसावे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले आहे। आंदोलकांच्या मागण्या शासन सकारात्मक दृष्टीने घेत असून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हाधिकारी डॉक्टर जाखड म्हणाले की काही मागण्या या राज्य सरकारच्या स्तरावर धोरणात्मक निर्णयावर अवलंबून आहेत। त्या मागण्यांबाबत अधिवेशनात निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही होऊ शकते। मात्र अशा मागण्यांचा देखील राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। दरम्यान आंदोलनामुळे रस्ते अडवल्यास सामान्य नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या दैनंदिन सुविधांचा विचार करून मोर्चा स्थगित ठेवण्याचे आवाहन आंदोलकांना केले आहे। चर्चा व संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले। त्यांनी एकंदरीत आपल्याकडे जेव्हा निवेदन दिलं होता तेव्हा एक चर्चा झाली होती आणि एक 11 मागण्या जे आहेत त्यांनी आपल्याकडे एक लेखी निवेदनामध्ये दिलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही वारंवार मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याशी परत चर्चा करण्याचा प्रयत्न केला। मागण्यांच्या अनुषंगाने काय आतापर्यंत कारवाई झाली आहे आणि पुढे कसं कारवाई सुरू असणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना अवगतही केलं आहे आणि त्यांना वारंवार डायलॉगसाठी बोलवलेलं आहे। यामध्ये जे मागण्या आहेत ते प्रामुख्याने आहे वन हक्क पट्टे जे आपण वाटप करतो त्या अनुषंगाने। तर एक चांगली प्रगती आपल्याकडे झालेली आहे आणि जे वन हक्क पट्टे अजूनही प्रलंबित आहे त्यामध्ये काही त्रुटी आहे त्यासाठी पण आम्ही उपाययोजना केलेली आहे जे त्यांचे लोकांनी आम्हाला सजेस्ट केले होते। तर आम्ही आमच्या वतीने फार प्रयत्न केले आहेत त्या बाबतीमध्ये। त्यासोबत जलजीवन मिशन ची जी स्कीम्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये आणि आवास योजनाच्या बाबतीमध्ये त्यांचे काही म्हणणं जो होता की ते जलद गतीने कसं व्हायला पाहिजे त्यांचेही टाईमलाईन्स आम्ही निश्चित केलेले आहे, त्यांना कळवलेले आहे। आज रोजी जो त्यांचं निवेदन होता त्या अनुषंगाने ते आमच्यापर्यंत जवळपास 3 वाजता पोहोचणार होते। तर आमची सगळी जिल्हा प्रशासनाची टीम 3 वाजल्यापासून त्यांच्यासाठी वेट करते। अजूनही आम्ही वेट करतोय आणि आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतोय की त्यांनी वरती येऊन आपल्या जे मागण्या आहेत ते आम्हाला निवेदन द्यावं। त्यांचे काही मागण्या अशी आहेत जे जिल्हा लेवलचे नसून ते धोरणात्मक निर्णय आहेत ज्यासाठी आपल्याला शासनाशी वार्ता करावी लागेल। त्यामध्ये आम्हीही वार्ता करू। इवन आंदोलनमध्ये आमदार महोदय आहे, आम्ही त्यांच्याशी पण वार्ता केली की हे काही विषय अधिवेशनमध्ये मांडून शासन स्तरावर वेगवेगळ्या बैठका घेऊन आपल्याला सोडवता येऊ शकतं। यामध्ये एकंदरीत प्रशासनाची सकारात्मक भूमिका आहे आणि ज्या ठिकाणी आमची गरज लागेल आम्ही ते पाठपुरावा शासनाकडे करणार। पण जोपर्यंत डायलॉग होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता नाही येणार। आता पूर्ण आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चारी बाजूने त्यांनी घेराव घालून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। महिला मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये आहेत। तर अशा वेळी कुठली व्यवस्था असणार आहे किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपली कशी तयारी असणार? कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने इव्हन त्यांना टॉयलेटची व्यवस्था पण आपण करून दिलेली आहे। आम्ही त्यांना आमचं मेजर एक आव्हान असं आहे की त्यांनी येऊन डायलॉग करावं, हे आंदोलन थांबवावं आणि आपण प्रशासकीयरित्या पॉलिटिकलरित्या जे काही पुढे आपल्याला डिस्कशन्स करण्याची गरज आहे ते करू आणि जे मागण्या आहे ते मार्गी लावू। आंदोलन करून मागण्या तसेही मार्गी लागणार नाही। जे आमचे डिस्ट्रिक्ट लेवलचे आहे ते प्रगतीपथावर आहे त्याचे टाईमलाईन्स आम्ही त्यांना देतोय। जे शासन स्तरावरचे आहे ते धोरणात्मक बाब आहे, त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्यासाठी लीगल प्रोव्हिजन्स दुरुस्त करावे लागतील। तर ते काही 2 दिवसात 3 दिवसात होऊ शकत नाही। ते अधिवेशन असल्याशिवाय ते काही गोष्टी अशा जे होऊ शकत नाही। त्यामुळे आज रोजी आंदोलन करून फारसा लगेच काहीतरी आपण रिझल्ट घेऊ शकतो असं होणार नाही। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी येऊन डायलॉग करावा आणि त्या डायलॉगच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी म्हणून मी, माझे जे सर्व सहकारी इथे उपस्थित आहे, आम्ही सगळेजण पाठपुरावा करू आणि ते मागण्यांचा रिझल्ट कसा देता येईल त्यासाठी प्रयत्न करू। आमचे ऑफिसर्स सातत्याने त्यांच्याशी संपर्क करतायत। आम्ही मीटिंग सुद्धा ठेवली होती, त्या मीटिंगसाठी आम्ही आमदार महोदयांना पण रिक्वेस्ट केली होती। तहसील आणि सब डिव्हिजन लेवलवरनं पण मीटिंग झाले, पोलिसांच्या वतीने भरपूर मीटिंग झालेले आहेत। हे सर्व गोष्टी आहेत त्यांचं आश्वासन ऑलरेडी आम्ही त्यांना दिलेलं आहे। आत्ताही आमचे काही ऑफिसर्स आहेत जे त्यांच्याशी वार्ता करतात, त्यांना रिक्वेस्ट करतायत की आपला एक डेलिगेशन वरती येऊन डिस्कस करावं, जेणेकरून जे लोकांच्या मागण्या आहेत ते कशा पद्धतीने त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले ते त्यांना सांगता येईल आणि पुढे आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करू आणि हे मागण्या पूर्ण करण्याचं नियोजन करू
हेही आपल्याला निश्चितपणे करता येईल. पालघर आणि बोईसर मोठा रस्ता निश्चितपणे आमचं पण जे आंदोलनकर्ते आहे त्यांना हाच आवाहन आहे की या आंदोलनमुळे जो रिझल्ट आहे त्याच्याऐवजी जे लोक आहेत त्यांना असुविधा मोठ्या प्रमाणात भोगावी लागते. जसं रस्ता बंद झाला तर नुकसान कोणाला होतं? लोकांना होतो. जर जिल्हाधिकारी कार्यालय त्यांनी घेराव घातला आणि लोक आतमध्ये येऊ शकले नाही तर जे सर्व्हिसेस खंडित होतात ते लोकांसाठी होतात. तो एक प्रकारे लोकांच्या जे सेवा आहे ते नेगेटिव्ह रूपाने प्रभावित होतात. त्यामुळे आमचं आवाहन आहे की हा मार्ग न अवलंबता त्यांनी येऊन डायलॉग करावा आणि डिस्कशन केल्यानंतर हे आंदोलन जो आहे तो स्थगित करावा. निश्चितपणे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रयत्न करू की शासन स्तरावरचे जे बाबी आहेत त्यासाठी पण एक सकारात्मक भूमिका घेऊन पुढील निर्णय होतील. मॅडम आपल्या आव्हानाला त्यांच्याशी सातत्याने डायलॉग करण्याचा प्रयत्न करू. कुठलीही व्हायलेंट भूमिका आम्ही लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने घेणार नाही. ऑफकोर्स त्यांनी पण कायदा सुव्यवस्था पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की पूर्ण आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेही भंग होणार नाही याची काळजी ते घेतील. आणि निश्चित मला असा एक विश्वास आहे की आंदोलनमध्ये सिटिंग MLA साहेब आहेत तेही हे काळजी घेतील आणि लोकांना विश्वासात घेऊन आमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.